नमस्कार श्रोत्यांनो, मी सौ नीता प्रकाश कुंतमवार, ओमनगर चंद्रपूर। आज सृजनच्या या बाबू आयटम व्यासपीठावरून बोलताना मला अत्यंत हर्ष होत आहे। कारण या 2 वर्षाच्या कोरोना काळामध्ये सारेजण कोरोनाच्या काळ्या छायेत वावरले आणि सगळं जनजीवन थांबल्यासारखंच झालं होतं। पण सृजनचा एकही कार्यक्रम कुठेही थांबला नाही। सृजनची वाटचाल कधीच थांबली नाही, कुठेही थांबली नाही। मग रसिकांना देण्यात येणारा सांस्कृतिक नजराणा असो किंवा एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन असो, सृजनने आपली वाटचाल चालूच ठेवली आणि रसिकांच्या हृदयावर, रसिकांच्या मनावर आनंदाचं मोरपीस फिरवलं, यात काही शंकाच नाही। आज चंद्रपुरातील एक गजानन भक्त सौ रजनी राजेश्वर आलुरवार यांच्या गजानन लीलामृत या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी बोलते आहे। आज या बाबू आयटमच्या व्यासपीठावरनं त्यांचं हे पुस्तक प्रकाशित होत आहे। बाबू आयटमच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय मान्यवरांचं मी स्वागत करते आणि श्रोत्यांच्या हृदयातील भगवंताला कोटी कोटी वंदन करते आणि ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म सद्गुरू श्री गजाननाला कोटी कोटी वंदन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते। श्रोत्यांनो, संत श्री दासगणू महाराज लिहितात की संत चरण रज वंदुनी तत्वता सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ, थोरीव संतांची थोरीव आणिक वैभव काही नेणे। अर्थात संतांची थोरवी अलोट आहे आणि म्हणूनच संतांची चरणरज आपण आपल्या माथी घेतली पाहिजे। संतांची थोरवी इतकी विशाल आहे की त्याच्यासमोर सर्व प्रकारची वैभव ही फिकी आहेत। संतासारखं दुसरं कोणतंच वैभव नाही। श्रोत्यांनो, श्रीमद भागवतामध्ये देखील एक कथा आहे। ती कथा अशी की ज्यावेळी गंगा माता स्वर्गातून भूतलावर अवतरली तेव्हा तिने राजा भगीरथाला 2 प्रश्न केलेत। त्यातला पहिला प्रश्न असा होता की हे राजा भगीरथा, जेव्हा स्वर्गातून मी या धर्तीवर येईन तेव्हा माझ्या पाण्याचा प्रचंड वेग असेल, तो प्रचंड वेग कोण धारण करेल बरं? आणि दुसरा प्रश्न होता की तेव्हा भगीरथाने तिला उत्तर दिलं की हे माते, तुझा हा प्रचंड वेग भगवान महादेव धारण करतील। तेव्हा तिला या प्रश्नाच्या उत्तराने समाधान झालं। आणि दुसरा प्रश्न तिने असा विचारला की हे भगीरथा, जेव्हा मी भूतलावर येईन तेव्हा अनेक पापी लोक माझ्या स्नान करतील, त्यांची सर्व पापं माझ्यामध्ये जमा होतील, समाविष्ट होतील आणि मग त्या पातकांची तर सगळी पापं धुतली जातील, पण ती सगळी पापं माझ्यामध्ये जमा होतील, त्याचं काय? ती सगळी पापं माझ्या पाण्यामध्ये साठतील, त्याचं काय बरं होईल? तेव्हा भगीरथाने तिला जे उत्तर दिलं ते अत्यंत लक्षणीय आहे। भगीरथ असं म्हणतो की हे माते, तुझ्यामध्ये ज्याप्रमाणे सामान्य लोक स्नान करतील त्याप्रमाणे संतसुद्धा स्नान करतील आणि संतांनी स्नान केल्यामुळे तुझ्यातली जी साठलेली पातकं असतील ती पापं नष्ट होतील। आणि या उत्तराने तिचं समाधान झालं आणि ती पृथ्वी तलावर येण्यासाठी राजी झाली। आणि म्हणूनच व्यास महर्षी भागवतामध्ये लिहितात की गंगा पापम शशीतापम गंगा तापम शशीतापम दैन्य कल्पस्तरुस्ता पापम तापन दैन्यच ध्वती संतो महाशया। अर्थात गंगा पाप नाहीसं करते, चंद्र ताप नाहीसं करतो, कल्पतरू दैन्य नाहीसं करतो, पण संत पाप, ताप आणि दैन्य या तिन्ही गोष्टी नष्ट करतात। असं हे संतांचं श्रेष्ठत्व आहे। काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या 6 षड्रूपांना संतांनी जिंकलेलं असतं आणि संत हे अखंड ईश्वराची आराधना, ईश्वराचं चिंतन करत असतात
आणि त्यांचे ते सर्व भूतमात्रांच्या पायी सर्व भूतमात्रांसाठी कल्याणाची तळमळ त्यांच्या हृदयामध्ये असते. त्यांची सर्व धडपड भूतमात्रांच्या लोकांसाठीच असते. ईश्वर ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांचं पालन पोषण आणि संवर्धन करतो त्याचप्रमाणे संत देखील करतात आणि म्हणूनच संतांना आपण प्रति ईश्वर म्हणतो. संतांचं ईश्वरत्व सांगताना कवी महपती लिहितो की संत आणि देव जाण दोघात नाही भेदभाव, सूर्य आणि त्याची किरणे नामाभिधाने भिन्न जैसी. जीवनात अशा संतांची कृपादृष्टी होणं ही परमभाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या कृतीचं मोजमाप होऊच शकत नाही. त्यांच्या कृतीचं मोजमाप कोणीच करू शकत नाही. संत चरित्र ही मानवी जीवनातील अक्षय्य असा खजिना आहे. या खजिन्याचं मोजमापच होऊ शकत नाही. संत म्हणजे इच्छित वस्तू देणारी कामधेनू. संत म्हणजे कल्पित वस्तू मिळवून देणारा कल्पवृक्ष. संत म्हणजे लोखंडाचं सोनं करणारा परीस. संत म्हणजे चिंतलेलं सर्व काही देणारा चिंतामणी जणू. श्रोत्यांनो, आपलं भाग्य अत्यंत थोर आहे की आपण भारतात जन्मलो. उच्चतम अशी संत परंपरा आपल्याला लाभली. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, रामदास अशी श्रेष्ठतम संत चरित्रे आपल्या डोळ्यासमोर आहेत. संत ज्ञानेश्वरांना तर लोकांनी किती छळलं, परंतु तरी देखील त्या समाजाविषयी एकही उणा शब्द त्यांनी काढला नाही. उलट ते म्हणाले, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात सकळ. अशीच त्यांनी सर्व समाजाविषयी कल्पना केली आणि एक आदर्श जीवन तत्व आपल्यासमोर उभं केलं. आज आपल्यासोबत ज्ञानेश्वर नाहीत, पण त्यांची ज्ञानेश्वरी आपल्याजवळ आहे. आणि ही ज्ञानेश्वरी केवळ शब्दरचना नाही, तर ती भावरचना आहे. अंतर्बाह्य आपल्याला बदलवून टाकणारी ती एक संवेदना आहे. आणि म्हणून जशी आपण ज्ञानेश्वरी वाचतो तसं मन त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातं आणि त्यातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला प्रत्यक्ष भेटते. सर्वच महापुरुषांच्या ग्रंथाला हा नियम लागू आहे. रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, नामदेवांची गाथा, ग्रामगीता, साई लीलामृत, गजानन विजय ह्या ग्रंथांच्या वाचनाने, हे सारे ग्रंथ केवळ ग्रंथ नाही तर ते आपल्यासाठी सत्संग आहे. या ग्रंथाच्या वाचनानं सहजपणे सत्संग घडतो. त्यामुळे कुविचार नाहीसे होतात. बुद्धी सरळ, स्वच्छ आणि ऊर्ध्वगामी होते. अशा ग्रंथांच्या सत्संगाने ऐहिक आणि पारलौकिक अशी दोन्ही प्रकारची उन्नती साधत असते. म्हणूनच कवी मोरोपंत केकावलीच्या शेवटी देवाजवळ मागणं करतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा घडो, विषय सर्वथा ना आवडो. आणि म्हणूनच तुकाराम, रामदास, नामदेव यासारखे सारेच संत देवाला मागणं मागतात की संत संगती देई सदा. असं सांगतात की समर्थ रामदासांनी जेव्हा महाप्रयाणाची सिद्धता केली तेव्हा त्यांचे सारे शिष्य रडू लागले, फार दुःखी झाले. तेव्हा समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांना उपदेश केला. तो उपदेश अत्यंत लक्षणीय आहे. ते म्हणाले, शिष्यांनो, दुःख करू नका. आतापर्यंत मी या लहानशा देहात बांधलेलो होतो, पण आता मी विशाल होत आहे, व्यापक होत आहे. त्यातूनही जर तुम्हाला माझं भौतिक दर्शन हवंच असेल तर माझ्या दासबोधामध्ये मी आहे ना. अशा प्रकारे सारेच संत त्यांच्या ग्रंथातून आपल्याला सापडतात. त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या विचारातून ते आपल्याला प्रत्यक्ष भेटतात. सर्वच संत चरित्रे आपल्याला सांगतात की हे जग खूप सुंदर आहे, हे जीवनसुद्धा खूप सुंदर आहे. परंतु हे जीवन एकदाच मिळालेलं आहे माणसाला. आणि म्हणून या जीवनातून मीपणा काढून टाका, अहंकार काढून टाका आणि सगळ्यांशी प्रेमानं राहा.
ज्याप्रमाणे लोखंड वितळल्यावर लोखंड नरम झाल्यानंतर त्याच्यापासून शस्त्र बनतात, सोनं नरम झाल्यानंतर त्याच्यापासून दागिने बनतात, माती नरम झाल्यापासून त्याच्यापासून शेती पिकते आणि कणिक नरम झाल्यावर त्याच्यापासून नरम नरम पोळी बनते, त्याचप्रमाणे माणूस नरम झाला, माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयातही त्याची जागा बनते. हे तत्व सारी संत चरित्रे आपल्याला सांगतात. ही सारी संत चरित्रे म्हणजे आपल्यासाठी एक दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांनी आपली सारी जीवन वाटच प्रकाशमय करून टाकलेली आहे. आपला देश सुवर्ण रत्नांनी परिपूर्ण नसेल, पण या संत रत्नांनी भरगच्च आहे. अखिल जगताला ललांभूत ठरणाऱ्या थोर संतांनी आपली भूमी वैभव संपन्न करून टाकली आहे. अशा श्रेष्ठ संत परंपरेतीलच एक संत म्हणजे संत श्री गजानन महाराज. गजानन महाराज हे वऱ्हाडातील एक संत. शेगाव या प्रांतामध्ये हे संत होऊन गेले. माघ वद्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1778 रोजी प्रथमतः ते शेगावात दिसले. पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतले उष्टे कण ते वेचून खात होते. जणू काही जगाला सांगत होते, अन्न हे परब्रह्म आहे. त्यानंतर गाईगुरांसाठी ठेवलेल्या ठिकाणचं पाणी ते पिले आणि तिथून पुढे दिसेनासे झाले. त्यानंतर बार्शीच्या एक ब्रह्मनिष्ठ श्री गोविंद महाराज टाकळीकर यांचं शेगावामध्ये एकदा महादेवाच्या मंदिरात कीर्तन झालं आणि त्या प्रसंगी टाकळीकरांचा एक बेफाम घोडा होता. त्या बेफाम घोड्याच्या चौपायात हे गजानन महाराज लीनपणे निमग्न झालेले दिसले. त्यावेळी टाकळीकरांचा बेफाम घोडा अगदी शांत झालेला होता. हे सर्व गोविंद महाराजांनी पाहिलं, त्यांची योग्यता जाणून घेतली, त्यांची पूजा केली आणि सर्व शेगाव निवासियांना सांगितलं की हा एक लोकोत्तर पुरुष आहे. याचे असं सांगितलं. तेव्हापासनं त्यांची प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर गजानन महाराजांनी तिथे अनेक अलौकिक चमत्कार केले. तेव्हापासून शेगाव हे लोकांसाठी काशी आणि पंढरपुरासारखं झालं. जगाचा उद्धार करण्याकरता संत गजाननाच्या रूपाने जणू शेगावात ईश्वर अवतरला. संत श्री दासगणू महाराजांनी या गजानन चमत्कारांचं आपल्या गजानन विजय या ग्रंथामध्ये अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि गजानन महाराजांनी लोकांवर उपकार करता करता, लोकांचं चांगलं करता करताच गजानन महाराजांनी शेगावामध्येच देह ठेवला आणि म्हणून त्यांच्याच नावाने शेगावला श्री गजानन महाराज संस्थान नावाचं संस्थान सुरू झालं. त्याची प्रगती आपण पाहतच आहोत आज. त्याचं कार्य, त्याची सेवा हे सगळं काही महाराष्ट्राला नवीन नाही आणि त्याची ती नेत्रदीपक प्रगती आहे. आणि हे सगळं काही घडलं आहे ते गजानन माऊलींच्या कृपेमुळेच. गजानन विजय या ग्रंथातून आपल्याला गजानन महाराजांच्या चरित्रातून आपल्याला गजानन महाराजांविषयी अनेक गोष्टी कळतात. ते ढोंगबाजी मुळीच खपवून घेत नसत. शुद्ध सात्विक निर्मळ मनाचे भक्त त्यांना आवडायचे. धर्माचं फाजील अवडंबर माजवणाऱ्या लोकांना ते आपल्या जवळही फिरकू देत नसत. मात्र असं असलं तरी ते दयेचे सागर होते. ते सांगायचे की सर्व धर्माचं सार हेच आहे की परोपकारार्थ श्रम करावे, कुण्याही जीवाची हत्या करू नये. अधिकार, पैसा, पद, प्रतिष्ठा हे काही चिरकाल टिकणारं नसतं. माणसानं सदा परमेश्वर भजनी रत असावं आणि अतिथीला, येणाऱ्या अतिथीला अन्न पाणी द्यावं. न्यायानं आणि कष्टानं पैसा मिळवावा आणि तोच स्वहितासाठी खर्च करावा. दया, क्षमा, शांतियुक्त माणसाचं जीवन असावं आणि ऐहिक जीवनाचं नश्वर स्वरूप जाणावं आणि निष्काम कर्म करावं. हीच सर्व गजानन महाराजांची शिकवण होती. श्री गजानन महाराज या लोकोत्तर
व्यक्तीचं, लोकोत्तर संताचं चरित्र अनेकांनी लिहिलं. याशिवाय त्यांच्यावर स्तुतिस्तोत्र, भजनं, गाणे, ओव्या, अभंग, आरत्या हे सगळं काही अनेक प्रकारचं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. श्री गजाननाच्या भक्तीने व श्रद्धेने हा अवघा महाराष्ट्र पावन आणि पुनीत झालेला आहे. अनेक भक्तांनी आपल्या श्रद्धेची भावांजली शब्दरूपाने श्री गजानन माऊलीच्या चरणी अर्पण केली आहे. श्रोत्यांनो, मला एक सांगावंसं वाटतं की संताची कृपा असल्याशिवाय कोणतंही सत्कर्म घडूच शकत नाही. श्री गजानन लीलामृत हे श्री गजाननाच्या कृपेने गजाननाच्या कृपेनेच रजनीताईकडनं लिहिल्या गेलं. श्री गजाननाच्या आज्ञेनेच मी हे चरित्र लिहिलं असं रजनीताई नम्रपणे नमूद करतात. त्यांच्या या लीलामृताची भाषा अत्यंत साधी, सोपी, सहज अशी आहे. त्याचप्रमाणे ती सर्वांना आवडेल, रुचेल, पटेल, समजेल, पचनी पडेल अशी सुद्धा आहे. अशी सुद्धा त्यांची निवेदन शैली सुद्धा अशी आहे की लोकांना त्याची भाषा आवडेल, ती पचनी पडेल, समजेल अशी सुद्धा त्यांची निवेदन शैली आहे. गजाननाच्या ठाई त्यांची असलेली श्रद्धा आणि भक्ती, त्यामुळे झालेला त्यांचा अभ्यास, यातून हे पुस्तक जन्माला आलेलं आहे. या ग्रंथातून गजानन चरित्राचं वाचन, पठन, मनन, चिंतन त्यांनी किती केलं आहे हे स्पष्ट होतं. आणि ही भक्तिसेवा अशा प्रकारे या गजाननाच्या भक्तीने, श्रद्धेने प्रेरित होऊन वाचन, पठन, मनन, चिंतन हे सर्व काही करून ह्या गजाननाचा भक्तिप्रसाद त्यांनी आपल्याला सुपूर्द केलेला आहे, सामान्य जनासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल त्या धन्यवादास पात्र आहेत, यात मुळीच शंका नाही. शेवटी श्री संत दासगणूच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे, असंच म्हणावं लागेल. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की हे लीलामृत म्हणजे गजानन चरित्राचा सारांश, म्हणून श्रवण करा यास सावकाश. एवढे सांगून श्रोत्यांची, वाचकांची, भक्तांची मी रजा घेते आणि रजनीताईच्या या शब्दरूपी वाङ्मयीन भक्तिभावाला प्रणाम करते आणि इथेच थांबते. आणि ही शब्दरूपी सेवा करण्याची संधी गजानन माऊलींनी मला दिली असं मी मानते आणि गजानन माऊलीला साष्टांग दंडवत घालते आणि इथेच थांबते. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद.